शिवजयंतीच्या निमित्तानं मालवण राजकोट किल्ल्यावर नव्यानं उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाभरणीच्या निमित्तानं आज जय शिवाजी जय भारत पदयात्रा मालवण शहरातून निघाली आहे। मालवण टोपीवाला हायस्कूल ते राजकोट किल्ला अशी पदयात्रा काढण्यात आली। याचा आढावा घेतलाय सदाशिव लाड यांनी। शिवजयंती निमित्त देशभरात जय शिवाजी जय भारत अशा पद्धतीची पदयात्रा जी आहे ती काढण्यात येत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील टोपीवाला हायस्कूल ते राजकोट किल्ल्यावर अशा पद्धतीने जर आपण पाहिलं असेल तर पदयात्रेला सुरुवात झालेली आहे। या पदयात्रेत जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाचे अधिकारी जे आहेत ते सहभागी झालेले पाहायला मिळतात। ही पदयात्रा जी आहे ती मालवण टोपीवाला हायस्कूलपासून सुरू होणार आहे। मालवण टोपीवाला हायस्कूल, मालवण नगर परिषद, बरण नाका, मुख्य बाजारपेठ मार्ग, देसाई हायस्कूल, मेळा मौनीनाथ मंदिर, राजकोट किल्ला अशी ही पदयात्रा जी आहे ती 6 किलोमीटर पदयात्रा या मालवण शहरात संपूर्ण आपल्याला पाहायला मिळणार आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी पद्धतीने या पदयात्रेचं उद्घाटन जे आहे ते करणार आहेत। आपण जर पाहिलं असेल तर मालवण शहरातील नागरिक असतील त्यासोबतच मालवण शहरातील विविध शाळा आहेत त्या या पदयात्रेत सहभागी झालेले पाहायला मिळतात। त्यामुळे मोठा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। शिवजयंतीनिमित्त ही पदयात्रा जी आहे ती देशभरात काढण्यात येत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात देखील जिल्हा प्रशासनातर्फे ही पदयात्रा काढण्यात आलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या उत्साहात या पदयात्रेत जे आहेत ते शिवभक्त असतील किंवा इतर नागरिक जे असतील ते सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन महबूब शेखसह सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।